नमस्कार. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलच्या प्रतिभा आणि प्रतिमा या सदरात मी सविता दळवी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, चित्रपट सिनेमा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय. या पडद्यावरच्या प्रतिमांबद्दल आणि त्यांच्या प्रतिभेबद्दल वेगळी माहिती जाणून घेण्यासाठी, काही गप्पा मारण्यासाठी एक प्रतिभावंत पाहुणे आज आपल्याकडे आलेले आहेत. ते आहेत डॉक्टर संतोष पाठारे. संतोष, या कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. संतोष याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगते, बाकी आपण सगळं गप्पांमधनं जाणूनच घेऊया. संतोषनी रसायनशास्त्रामध्ये PhD केली आहे. मराठी या विषयामध्ये त्यांनी MA केलंय आणि पत्रकारितेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यांनी मुंबईतल्या महाविद्यालयामध्ये जवळजवळ 25 वर्ष अध्यापन सुद्धा केलंय. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळ यांच्या चित्रपट ज्ञान या विभागाचा तो समन्वयक सुद्धा आहे. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षक, ज्युरी असा सुद्धा सन्मान त्याला मिळालेला आहे. तर मंडळी, आता आपण अजून माहिती संतोषकडनंच करून घेऊन आपल्या गप्पांना सुरुवात करूया. संतोष, रसायनशास्त्राकडून या चित्रपट रसास्वादाकडे तू कसा काय आलास, तिथपासून आपण सुरुवात करू आपल्या गप्पांना. रसायनशास्त्र थोडं उशिरा आलं माझ्या आयुष्यात. म्हणजे जेव्हा मी BSc MSc केलं त्यावेळेला, पण सिनेमा सर्वात आधी आला. म्हणजे आपण ज्या काळाचा विचार करतोय, म्हणजे आपण ज्या काळात जन्माला आलो, साधारण 70-80चं जे दशक आहे, तर आपण सगळे, मला वाटतं की आपण खूप नशीबवान लोक आहोत की आपण ह्या माध्यमात जी क्रांती झाली त्याचे आपण साक्षीदार आहोत. कारण 70च्या दशकात आपल्याकडे टेलिव्हिजन आला. म्हणजे मुंबईमध्ये पहिलं दूरदर्शन केंद्र सुरू झालं तेव्हा मी लहान होतो, 2-3 वर्षाचा होतो. आणि मला आठवतंय की शेजाऱ्यांकडे जाऊन सिनेमा बघणं, तो एक छोटासा ब्लॅक अँड व्हाईटचा तो डब्बा असा, आणि सगळेजण जमायचे आणि आपण शनिवार रविवार सिनेमे बघायचो. तेव्हापासून सिनेमा बघायला लागलो. आणि त्याच्यात अजून मोठं योगदान म्हणजे माझ्या आईचं, कारण तिला मुळात सिनेमा खूप आवडायचा. अरे वा. बऱ्याचदा काय होतं की सिनेमा बघणारा माणूस म्हणजे बिघडलेला माणूस असं एक समीकरण असतं. किंवा घरात जर मुलगा सिनेमा बघतोय म्हणजे 2 धपाटे मिळतात. आमच्या घरात नेमकं उलटं होतं. म्हणजे आई सिनेमाची तिकीटं काढून आणायची. मला अगदी आठवतंय की आपल्या ठाण्यामधले जे थिएटर्स आहेत, गणेश टॉकीज असेल, वंदना टॉकीज, प्रताप टॉकीज असेल, तर मला आठवतंय की अमर अकबर अँथनी सारखा सिनेमा मी वंदनाला पाहिला आहे, किंवा जवानी दिवानी सारखा सिनेमा मी प्रताप टॉकीजला पाहिला. अगदी मला लख्ख आठवतं. तर त्याच्यामुळे आई मला घेऊनच जायची सिनेमाला. त्यामुळे असं त्याची बिघड घडण्याची जी काही प्रोसेस होती ती लहानपणी सुरू झाली, घडण्याची. आणि वडिलांनी कधी माझा सिनेमा पाहिला नाही, पण त्यांना खूप आवड होती की जेव्हा पूर्वी माहिती मोठ्या पडद्यावरती सिनेमे दाखवले जायचे, तर आमच्या घरी जेव्हा सत्यनारायणाची पूजा असायची किंवा कुठला उत्सव असायचा तेव्हा माझे वडील आवर्जून प्रोजेक्शनिस्टला बोलवून सिनेमा दाखवायचे लोकांना. तर मला वाटतं की ते सिनेमा दाखवणं हे जे माझ्या वडिलांचं काम होतं ना, तेच आता मी कंटिन्यू करतो असं मला वाटतं. आणि मग नंतर अर्थात तू रसायनशास्त्राचा विचारलास प्रश्न. त्यावेळेला एक साधारण आपल्याला ट्रेंड होता की 75% वरचा मार्क मिळाले की त्या मुलांनी सायन्सला जायचं. आर्ट्सला जाणं हा अपमान असायचा त्यावेळेला. म्हणजे 50% खालची मुलं वगैरे आर्ट्सला जायची असं. तर मला चांगले मार्क मिळाले आणि मग मी सायन्सला गेलो. अर्थात घरातून कुठल्याही प्रकारचं काही बर्डन नव्हतं की काय करायचंय ते. मला मुळात म्हणजे मला शिक्षक व्हायचं होतं. ओके. हे अगदी ठरलेलं होतं. म्हणजे शाळेतल्या शिक्षकांचा प्रभाव इतका होता की शिक्षक व्हायचं हे लहानपणीच ठरलं होतं. त्यामुळे फक्त विषय कोणता हा ठरलेला नव्हता. सायन्सला गेलो त्यामुळे अर्थात मग मी ठरवलं की आपल्याला त्यातल्या त्यात फिजिक्स मॅथ्सपेक्षा मला रसायनशास्त्र जास्त, केमिस्ट्री जास्त आवडलं. संदीबाई महाविद्यालय जे उल्हासनगर, तिथून मी BSc केलं. त्यानंतर मी विद्यापीठात, मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमधून केमिस्ट्री केलं. आणि मग लगेचच माझ्या सुदैवाने मला रॉयल कॉलेजमध्ये नोकरी मिळाली प्राध्यापकाची. त्याच्यामुळे माझं करिअरमध्ये असा ब्रेक अजिबातच नाही. MSc झालो आणि इमिडिएट मला रॉयल कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. तिथे मी 6 महिने केले, कारण जेव्हा मी कल्याणला राहायचो आणि कल्याण ते मीरा रोड हा जो काही 2.5 ते 3 तासाचा प्रवास करून जाणं येणं, आणि तो पहिली माझी नोकरी होती. म्हणजे
अगदी मी विद्यार्थी वाटायचो असं, म्हणजे मला त्या कॉलेजचे पिऊन सुद्धा अडवायचे की तुम्ही ऍप्रन नाही घातलेला लॅबमध्ये, म्हणून मला पिऊन अडवायचं की अरे काय करताय. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की हा माणूस इथे शिकवायला येतोय. तर त्याच्यानंतर मग मी गुरु नानक महाविद्यालयात लागलो 1993 साली, आणि तिथे मी माझी 25 वर्ष पूर्ण केली रसायनशास्त्र शिकवण्याची. दरम्यान मी जर्नलिझम केलं, ते सुद्धा माझ्या एका विद्यार्थ्यामुळे, कारण त्याच्यासाठी मी फॉर्म आणला होता पण त्याला नोकरी लागली आणि मी म्हटलं की मला हे करायचंय, म्हणून मी तो फॉर्म भरला आणि मग मी जर्नलिझम मध्ये आलो. जर्नलिझम मी गरवारेतून केलं आणि तिथे नीला उपाध्याय आमच्या कॉर्डिनेटर होत्या, महाराष्ट्र टाइम्सच्या ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्याय, आणि मॅडमनी आम्हाला सिनेमा शिकवला किंवा अशोक राणे तेव्हा आम्हाला काही विषय शिकवायला यायचे आणि त्यांनी पहिल्यांदा मला प्रभात चित्रमंडळाची ओळख करून दिली. तेच आता मी त्याचकडे येणार होते की प्रभात चित्रमंडळाच्या सचिवपदी सुद्धा संतोषची वर्णी लागलेली आहे. तर आता आम्हाला तू सांग की तू तिथे म्हणजे प्रभात चित्रमंडळाबरोबर तुझा परिचय जो आहे तो कसा काय झाला? म्हणजे त्या प्रवासापर्यंत मी आलोच नेमका की नीला मॅडमनी मला जेव्हा आम्ही शिकवत होतो जर्नलिझम, तेव्हा समर नावाच्या सिनेमाचा शो होता चव्हाण सेंटरला, आणि समर हा श्याम बेनेगलांचा सिनेमा ज्याच्यात किशोर कदमला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणूनही पारितोषिक मिळाले त्या सिनेमासाठी, आणि खूप उत्तम सिनेमा आहे. आणि तो सिनेमा आम्हाला बघायला बोलवलं, अशोक राणेंनी तिथे इन्व्हाइट केलं, प्रभातचा शो आहे आणि तुम्ही सगळे विद्यार्थी या, आणि आम्ही तिथे गेलो. आणि तो माझा पहिला अनुभव होता की श्यामबाबू बाजूला बसले आहेत, किशोर कदम आहे, आणि या सगळ्या कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींच्या मध्ये बसून सिनेमा बघायचा. आणि आतापर्यंत मी अर्थातच अमर अकबर अँथनी सारख्याच सिनेमावर माझं पोषण झालेलं होतं, पण हा असा दिग्गज लोकांबरोबर बसून बघण्याचा हा पहिला अनुभव होता. आणि मग तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. अर्थात सिनेमाची आवड होती, वेगळा सिनेमा असतो हे अर्थात दूरदर्शनवर सुद्धा त्या काळात, म्हणजे तुला आठवत असेल की 1984-85 मध्ये नंतर जेव्हा आपलं दिल्ली दूरदर्शन सुरू झालं तेव्हा दुपारी 1:30 वाजता प्रादेशिक सिनेमे दाखवले, आणि मग त्या प्रादेशिक सिनेमामध्ये सत्यजित रे असतील, ऋत्विक घटक असतील किंवा अदूर गोपालकृष्णन असतील, या सगळ्यांचे सिनेमे माझे 1:30 वाजता बघून झालेले होते. परंतु सिनेमा असा काही वेगळा या लोकांबरोबर बघायचा असतो, त्याच्यावर चर्चा करायची असते, हे काही तेव्हा भान नव्हतं, तो दृष्टिकोन नव्हता. जर्नलिझम केल्यामुळे ते भान आलं. आणि नंतर काय झालं, समरमुळे माझी जरा दृष्टी बदलली. त्याच वेळेला 99 साली मामीचा दुसरा महोत्सव होता. म्हणजे मामी महोत्सव जो आहे हा प्रभातचे सुधीर नांदगावकर त्यांनी सुरू केला होता 1997 साली, आणि 99 साली त्याचं दुसरं वर्ष होतं. तर मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी महोत्सव पाहिलाच पाहिजे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाहिला पाहिजे. आणि मी तो पाहायला गेलो. मग तिथे माझी ओळख श्रीकांत भोजेवार आणि मुकेश माचकर यांच्याशी झाली. आणि त्यावेळेला मी ह्या लोकांचं वाचायचो, कारण दोघंही लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये परीक्षण करायचे. श्रीकांत मला म्हणाला की अरे प्रभात चित्रमंडळाचं रूपवाणी, वास्तव रूपवाणी हे मासिक आहे. श्रीकांत आणि मुकेश दोघंही मला म्हणाले की आम्ही आमच्या वर्तमानपत्रात तर लिहितोच आहोत मामी फेस्टिवलबद्दल, तर तू तुझ्या अँगलने रूपवाणीसाठी लिही. मग जानेवारी 2000 या अंकात माझा पहिला लेख आला मामीबद्दलचा, आणि तिथून माझी वास्तव रूपवाणीशी मी जोडलो गेलो, आणि अर्थातच प्रभात चित्रमंडळाशी जोडलो गेलो, आणि तेव्हापासून लिखाणाची सुरुवात. आणि त्यावेळेला मला काय झालं की सुदैवाने मला मॅडमनी महाराष्ट्र टाइम्समध्ये इंटर्नशिप दिली, आणि तेव्हा कुमार केतकर तिथे संपादक होते आणि मुकेश माचकर तिथलं हे सांभाळायचं. वास्तव रूपवाणी असं म्हणजे त्यांनी प्रभातनी ते ह्याच गोष्टीसाठी काढलेलं. हो, मी त्याच्याबद्दल येतोच आहे पुढे, म्हणजे वास्तव रूपवाणीबद्दल मी तुला सविस्तर सांगेनच, पण माझी लिखाणाची सुरुवात आधी सांगतो आणि मग वास्तव रूपवाणीबद्दल तुला सांगतो. की त्यावेळेला मुकेश माचकरनी मला ही मुभा दिली की मी तिथे इंटर्नशिप करत होतो, तर तो म्हणाला की वेगळ्या वेगळ्या पार्टीज असतात, त्याचं रिपोर्टिंग कर, सिनेमाचं रिपोर्टिंग कर. आणि मग मी त्यांच्यासाठी मला आठवतंय की BV नंबर 1 नावाचा डेव्हिड धवनचा सिनेमा होता, आणि त्या सिनेमाच्या पार्टीला मी गेलो. तर मुकेश मला म्हणाला काही काळजी करू नकोस, काही फार लिहायचं नसतं, तिथे जाऊन एन्जॉय करायचं असतं, तिथे फक्त करिश्माला बघ, अनिल कपूरला बघ, सलमानला बघ. आणि माझ्यासाठी ते एक वेगळं विश्व होतं की करिश्माशी मी बोलतोय किंवा अनिल कपूरच्या शेकहँड करतोय. तर हे एका वेगळ्या विश्वाची मला तिथे ओळख झाली. आणि मग हळूहळू मग मी महानगर, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये एक फ्रीलान्सर म्हणून लिहायला लागलो. वास्तव हो, आणि बायलाईन जेव्हा तुमची येते तेव्हा ती जबाबदारी वाढते. आणि मग मला त्यावेळेला सकाळमध्ये अभिजात नावाचा एक सदर असायचा. अभिजात म्हणजे वेगळ्या वेगळ्या परदेशी चित्रपटांबद्दल
लिहायचं असतं. अच्छा. तो एक कॉलम होता आणि तो माझा पहिला कॉलम होता की विदेशी आणि परदेशी चित्रपटांबद्दल लिहिण्याचा. सुदैवाने मी प्रभातमध्ये वेगळे वेगळे सिनेमे बघायला लागलो होतो, त्याच्यामुळे मला ऍक्सेस मिळत होता. बरोबर. प्रभातचे त्यावेळेला शो चव्हाण सेंटर आणि टाटा थिएटरमध्ये व्हायचे. आणि वास्तव रूपवाणी ज्याला आता 28 वर्ष झाली, अरे वा. जेव्हा आपल्याकडे 92 साली एक मनवंतर घडून येत होतं, म्हणजे सत्यजित रेंचा एक मोठा फेस्टिवल प्रभातनी केला. त्याच वेळेला आपल्याकडे कलर टेलिव्हिजन आले आणि कलर टेलिव्हिजनमुळे सिनेमा घर बसल्या बघायला मिळतोय. म्हणजे जसं आता OTTचं झालेलं आहे की OTTमुळे आपल्याला घर बसल्या सगळा सिनेमा बघायला मिळतोय, तसाच त्याच प्रकारचा सिनेमा त्यावेळेला लोकांना बघायला मिळत होता. आणि मग फिल्म सोसायटीकडे जाणारा जो प्रेक्षक होता ना, तो कमी होत होता. त्यावेळेला मग नांदगावकर, विजया राजाध्यक्ष, दिनकर गांगल या सगळ्या मंडळींनी एक ब्रेनस्टॉर्मिंग घेतलं की आपल्याला काय करता येईल. आणि म्हणून विजया राजाध्यक्षांनी सुचवलं की या ज्या प्रतिमा आहेत, तुम्ही पडद्यावरच्या ज्या प्रतिमा बघता, त्याला लिखित शब्दाची जोड द्यायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यातून वास्तव रूपवाणीचा जन्म झाला. रूपवाणी हा शब्द जो आहे हा रवींद्रनाथ टागोरांनी सिनेमासाठी वापरलाय. रूप म्हणजे दृश्य आणि वाणी म्हणजे श्रवण, आवाज. तर त्याच्या कॉम्बिनेशन मधून वास्तव रूपवाणी. आणि वास्तव म्हणजे हा सिनेमा जो आहे तो वास्तववादी आहे, म्हणून वास्तव रूपवाणी असं त्याचं नाव पडलं. आणि आता 28 वर्ष झाली आहेत. गेल्या वर्षभरात कोरोनाच्यामुळे आम्हाला खरं तर जो प्रिंट आम्ही जी काढतो ती यावर्षी आम्हाला काढता नाही आली, परंतु बहुविध.com हे जे पोर्टल आहे त्याच्यावर आम्ही आमच्या अंक टाकतो आहोत. त्याला साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान आहे. फक्त प्रेक्षकांना एक सांगते की वास्तव रूपवाणी हे जे प्रभात चित्रमंडळाचं नियतकालिक आहे त्याचे संतोष पाठारे हे संपादक आहेत. खूपच छान, कारण की वास्तव रूपवाणीच्या निमित्ताने तू सुंदर परीक्षण करायला लागलास, लिहिण्याची तुला ती एक आवड निर्माण झाली. आणि आत्ता तू जे म्हणतोयस की चित्रपट महोत्सव, तर या महोत्सवांचं आयोजन किंवा त्यांच्यामध्ये परीक्षक, ज्युरी, ह्या ज्या सगळ्या तुझ्या भूमिका आहेत, तर आम्हाला ना त्या चित्रपट महोत्सवांबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल, ते सांग जरा. आता एकतर मी तुला जसं सांगितलं की 99 साली मी पहिल्यांदा चित्रपट महोत्सव पाहिला. त्याआधी काही या महोत्सवाच्या वातावरणाशी मी परिचित नव्हतो. त्यावेळेला माझं जग म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं, कॉलेजमध्ये शिकवणं हे एवढंच मर्यादित होतं. प्रभातमुळे मला त्याची जी खिडकी आहे ती ओपन झाली आणि आता तर मला म्हणायला पाहिजे की दार उघडलं. कारण आपल्याला जो इतिहासात आपण थोडंसं गेलो चित्रपट महोत्सवांच्या, तर व्हेनिस हा पहिला महोत्सव जो जगात सुरू झाला. त्याच्यानंतर भारतामध्ये 1952 साली पंडित नेहरूंनी आपल्याकडे त्यांच्या प्रेरणेने चित्रपट महोत्सव सुरू झाला 52ला. आणि मुंबईत पहिला महोत्सव झाला होता जानेवारी 1952ला. आणि आपण जेव्हा चित्रपट महोत्सव म्हणतो तेव्हा वेगळ्या वेगळ्या देशांमधले जे दर्जेदार चित्रपट असतात ते आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडचे चित्रपट परदेशी जे प्रतिनिधी असतात त्यांना पाहायला मिळतात. आणि एक सांस्कृतिक देवाणघेवाण होते. त्या काळात म्हणजे 52 साली इटालियन नववास्तववाद जो आहे तो एक आपण ती जी शैली आली चित्रपटांच्या मेकिंगमध्ये ती फार जोरात होती आणि त्याचा प्रभाव नंतर सर्व जगातल्या फिल्म मेकिंगवर पडला. तर त्यातले जे इटालियन सिनेमे होते म्हणजे बायसिकल थीव्स सारखा सिनेमा जो सत्यजित रेंनी बघितला, बिमल रॉयनी बघितला, राज कपूरनी पाहिला. आणि ह्या तिघांचे जे मेकिंग होतं ते वेगळं वेगळं होतं, त्यांची शैली वेगळी होती पण प्रभाव तोच होता. म्हणजे सत्यजित रेंनी पथेर पंचाली बनवला जो आपण अगदी वास्तववादी सिनेमा म्हणतो. बिमल रॉयनी 2 बिघा जमीन बनवला आणि राज कपूरनी अर्थात त्यांनी निर्मिती केली बूट पॉलिशची. तर हे तिन्ही वेगळ्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी बनवले पण प्रभाव तोच होता. तर तेव्हापासून आपल्याकडे चित्रपट महोत्सव सुरू झाले. आणि आता तुला जर माहिती असेल की 2003 पासून गोव्यामध्ये अगदी कायमस्वरूपी आता आपल्याकडे भारत सरकारतर्फे हा महोत्सव भरवला जातो. पूर्वी त्याचं स्वरूप असं होतं की 1 वर्ष दिल्ली, कारण ती राजधानी आहे आपली, मग 1 वर्ष मुंबई, मग पुन्हा दिल्ली, मग मद्रास, मग पुन्हा दिल्ली, मग कलकत्ता, अशा पद्धतीने चित्रपट महोत्सव फिरता ठेवायला होता. कारण काय की सगळ्या लोकांना तिथे जाता आलं पाहिजे आणि ऍक्सेस मिळाला पाहिजे. आणि फक्त त्यावेळेला स्वरूप थोडं रिजिड होतं. कारण चित्रपट महोत्सवांना सर्वांना मुभा नसे. त्यावेळेला फक्त फिल्म फ्रॅटर्निटी आणि फिल्म सोसायटी मेंबर्स एवढ्याच लोकांना त्याची मुभा असायची. आता जो इफी गोव्यात होतो तिथे आपण कोणीही प्रतिनिधी म्हणून जाऊ शकतो. तर आता ती सामान्य माणूस जाऊ शकतो तिथे आणि त्याच्यामुळे गर्दी खूप होते. म्हणजे 7-8 हजार तरी त्यांचे प्रतिनिधी आपले दरवर्षी असतात.
तर 99 साली जेव्हा मी मामी फेस्टिवल बघितला आणि मग मी एकदम भारावून गेलो की हे काहीतरी वेगळं आहे. आणि त्यावेळेची जी उत्सुकता होती की एकच शो असणार आहे त्या फिल्मचा. यशवंतराव चव्हाणला एक शो आहे, दुसरा शो टाटाला आहे, मग तिथून पळापळ करत तिथे जा, पोहोचा आणि मग दिवसात 5-5 सिनेमे बघा, त्याच्यावर चर्चा करा. आणि त्यावेळेला माझ्याबरोबर रशीद इराणी, जे आत्ताच नुकतंच त्यांचं निधन झालं, रशीद असायचा, रफिक बगदादी, श्रीकांत, मुकेश माचकर आणि मीना कर्णिक. तर ही सगळी मंडळी मग त्यांच्यावर चर्चा करायच्या, सिनेमांबद्दल बोलायचं, गप्पा मारायच्या. तर खूप काहीतरी मिळत गेलं त्या सिनेमांच्या ह्याच्यातून. आणि मग त्यानंतर काय झालं की आमच्या प्रभातनेच मामीच्या बरोबरीने, म्हणजे मला आठवतं की आम्ही 2002 साली मी आणि नांदगावकर आम्ही दिल्लीला गेलो. तिथे एशियन फेस्टिवल सुरू होता. अरुणा वासुदेवन म्हणून आहेत, तर त्यांच्या पुढाकाराने तिथे एशियन फिल्म चालू झाले होते. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा त्या वर्षी स्मिता पाटीलचा त्यांनी रेट्रोस्पेक्टिव्ह केला होता. तर स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक तो होता आणि त्यांनी माझ्याबरोबर उंबरठा पाहिला प्रतीकने. आणि प्रतीक उंबरठा पहिल्यांदा पाहत होता. तो त्यावेळेला तो लहान होता, अर्थात एक 15-1 वर्षाचा तो होता. आणि त्यांनी स्मिता पाटीलचा तो उंबरठा तिथे पहिल्यांदा पाहिला. हे मला ही एकदम आठवण तुला सांगावीशी वाटली. त्यानंतर मग आम्ही इथे एशियन फेस्टिवल सुरू केला मुंबईमध्ये. आणि मग मी जोडलो गेलो. अर्थात मामी आणि एशियन हे दोन्ही प्रभातचंच बाळं असल्यामुळे मग त्या समितीमध्ये, त्या कार्यकारी समितीमध्ये, सिलेक्शन पॅनलमध्ये अशी मी कामं करायला लागलो, समावेश होत गेला. आणि त्याच्याबरोबर तुला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ही जी संघटना आहे, म्हणजे FFSI आम्ही ज्याला म्हणतो, याची स्थापना सत्यजित रेंनी केली 1959 साली. त्याच्या मागे उद्देश असा होता की ह्या सगळ्या भारतभर विखुरलेल्या फिल्म सोसायटीज आहेत, त्यांना एकत्र आणावं आणि त्यांच्यात एक चॅनलाइज करावं, त्यांना चांगले चांगले सिनेमे सहजगत्या मिळावेत, एकमेकांशी जोडले जावं. आणि मी त्याचा पार्ट झालो, फेडरेशनचा मी पार्ट झालो. मी अजूनही त्यांचा रिजनल काउन्सिल मेंबर आहे. आणि त्याचं काम असं आहे की एम्बसीज आहेत, वेगळे वेगळे निर्माते आहेत, डायरेक्टर ऑफ फिल्म फेस्टिवल हा जो दिल्लीची जी संघटना आहे, सरकारी यंत्रणा आहे, तर त्यांच्याकडून आपल्याला फिल्म मिळतात. म्हणजे जर तुला माहिती असेल की टॅगमध्ये आपण जो चित्रभरती करतो तर त्यात जे आपल्याला सिनेमे मिळतात ते DFF कडून आपल्याला मिळतात. तर ही प्रोक्युरमेंट कशी करायची हे मला तिथे शिकायला मिळालं. त्या निमित्ताने वेगळ्या वेगळ्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना भेटायचं आणि त्यांच्याकडून फिल्म्स मिळवायच्या. तर हा एक भाग मला तिथे शिकायला मिळाला. आणि मग एशियन, मामी या सगळ्या संघटनांबरोबर काम करताना आणि फेडरेशन बरोबर काम करताना, तर फेडरेशन ही जी संघटना आहे ती फिल्म सोसायटी चळवळीशी जोडली गेलेली आहे. त्याच्यामुळे फिल्म्स मिळतात. पण त्याचबरोबरीने त्याच्यात जे कार्यकर्ते असतात फिल्म सोसायटीचे, त्यांना या फेस्टिवलचा भाग बनता येतो, त्यांना एक ऑनर दिला जातो. आणि जागतिक पातळीवर, जागतिक स्तरावर एक फेडरेशन आहे, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्लब. तर ती जे संघटना आहे ती प्रत्येक देशातल्या एक माणसाला परीक्षक म्हणून निवडते. तर या संघटनेने मला नॉर्वेला पहिल्यांदा जायला संधी दिली. तर मी 2013 साली नॉर्वेला ट्रॉम्सो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असतो, तिथे मला परीक्षक म्हणून जाण्याची मला संधी मिळाली. गेल्या वर्षी बार्सोलिनाला, स्पेनमधला बार्सोलिना आहे, तिथे मला संधी मिळाली फिल्म फेस्टिवलला परीक्षक. म्हणजे तू तिथला जो काही तुझा परदेशी जाऊन तिथे तो अनुभव जो घेतलायस त्याबद्दल काय सांगशील? खूपच वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. अर्थात सिनेमाचं पॅशन सगळीकडेच आहे, फक्त आपल्याकडे आणि तिथेकडे मला खूप फरक असा जाणवला की लोक खूप सिन्सिअर असतात. म्हणजे मी त्याच्यावर एक लेख लिहिला होता की महोत्सवाला जाण्यापूर्वी या शीर्षकाचा मी एक लेख लिहिला होता. त्या लेखात मी नॉर्वेचे अनुभव सांगितले होते. आपल्याकडे काय आहे, साधारण आपल्याकडे फिल्म फेस्टिवलला मी जातो तेव्हा एक विशिष्ट सिनेमे बघायचे आणि काही बघायचेच नाही असा एक टॅब्यू ठेवूनच लोक जातात. म्हणजे मी अगदी सांगतो की पुण्यातली लोक फक्त मराठी सिनेमे बघतात पिफला जाऊन, किंवा आपल्याकडची काही मंडळी इंडियन पॅनोरमा बघत नाहीत. तर फेस्टिवलमध्ये खरं तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचा सिनेमा पाहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जागतिक सिनेमा पहा, तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह मधले काही पहा, काही परदेशी पहा, काही भारतीय सिनेमे पहा. तर आपल्याकडचे प्रेक्षक फार रिजिड असतात. तर परदेशात मात्र तसं मला जाणवलं नाही. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे एखादा सिनेमा नाही आवडला तर लोक फेस्टिवलमध्ये उठून बाहेर पडतात, फोनवर सततच बोलत असतात.
फोन बघत असतात आजकाल, अर्थात ऑफ करतात पण बघत असतात किंवा चॅटिंग चालू असतं. तेवढा तो Sense सेन्स नाही. नाही. नॉर्वेमध्ये मी जितके सिनेमे बघितले एकही प्रेक्षक उशिरा आला नाही, कारण त्यांचं आपल्या तिकिटिंग होतं. पृथ्वीमध्ये हां, जसा तो. इतकं पंक्च्युअल की लाईनमध्ये उभं राहून तिथे, अर्थात मी ज्युरी जरी होतो तरी मला पण त्यांनी तिकीट्स दिली होती की हे हां. तिकीट्स तुम्ही हे रांगेत उभे राहा, तिथे तिथे सगळेजण सगळे एका एका समान. हां. पातळीवर. त्यानंतर सिनेमा बघितल्यानंतर टाळ्या वाजवणार. तर तो सिनेमा दिग्दर्शकाचा आहे आणि त्या दिग्दर्शकाच्या बहुमानार्थ सगळेजण सिनेमा संपला की उभे राहून टाळ्या वाजवायचे. अरे वा. हा एक वेगळा फरक मी बघितला. तो आपल्याकडे मला नाही जाणवत की सगळेजण नाही तो ऑनर देत बरोबर. दिग्दर्शकाला. म्हणजे आता मला सवय आहे की खरंय. सिनेमा संपला की मी थोड्याशा अशा टाळ्या वाजवतो. तो एक सेन्स आलाय की त्याचं कौतुक आपण केलं कौतुक केलं पाहिजे. पाहिजे. तो सिनेमा कसाही असो, तो सिनेमा ही कलाकृती आहे, ती कधी बरं. चांगली असते, पण कधी त्यांनी फसते. बनवताना त्याच्या त्यांनी मागे मेहनत आहे, तर त्याला त्या कुठेतरी मेहनतीला एक आपण दाद पावती. दिली पाहिजे, पावती दिली पाहिजे. तो एक प्रकार. दुसरं, तिथला जो फेस्टिवलचा जो इनॉग्रेशन होतं त्याबद्दल मला सांगायचं आहे, कारण मी आपल्या भारतातले अनेक इनॉग्रेशन्स पाहिलेत. बरोबर. तिथे अनेकदा राजकारण्यांची वर्णी लागते, तिथे अनेक लोक आपल्या संस्थांचं गुणगान करत राहतात आणि मग जो सिनेमा असतो किंवा तो मेकर असतात ते मागे राहतात. तिथे नॉर्वेला जो ओपनिंग झालं, आम्ही सगळे बसलो होतो. त्यांनी सांगितलं की आता ओपनिंग 6 वाजता आहे. 6चा ठोका पडला आणि लाईट्स ऑफ झाले. अच्छा. आपल्याकडे लाईट उजळतात खरं तर, मग तो पडदा उघडतो आणि मग लोक गप्पा मारायला लागतात वगैरे आणि वगैरे. कोणाचे तरी पुरस्कार पुरस्कार त्यावेळेला वगैरे, हां. सन्मान आणि तिथे लाईट्स बंद झाले. तिथे डोअर होतं ना, तिथून एक माणूस सॅक्सोफोन वाजवत आला आणि त्याच्यावर फक्त असा तो लाईट होता. तो ते वाजवत त्या पडद्याच्या समोर आला. तो थांबल्याबरोबर तिथली जी मेयर होती ट्रॉम्सोची, ती आली. ती समोर आली. तिने अनाऊन्स केलं की आपला फेस्टिवल ओपन झालाय आणि ओपनिंग फिल्म सुरू झाली. साधेपणा किती आहे. हां. मला ते खूप भावलं, कारण मी आपल्याकडचीच काही शहरं आहेत की जिथे लोक आता हा कार्यक्रम कधी संपणार आणि आम्हाला फिल्म कधी बघायला मिळणार. म्हणजे 1-2 वेळा तर आम्ही ती फिल्म न बघताच निघून आलो, कारण 4 तास त्या कार्यक्रमातच आणि त्या भाषणातच गेलेले. म्हणजे तर जे हा जो महत्त्वाचं होतं ते तो बाजूला बाजूलाच राहतो. तर मला वाटतं की आपल्याकडे सिनेमा बघताना आपण हे भान पाळलं पाहिजे. बरोबर. एकतर त्या दिग्दर्शकाला ऑनर करणं, त्याचं कौतुक करणं, त्याच्याशी बोलणं. आणि मला वाटतं की फेस्टिवलचं जे महत्त्व आहे ना, ते कायम राहणार आहे. म्हणजे आता फिल्म सोसायटीवर खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले की OTT आहे, आमच्या घरातच सिनेमा, तर आम्ही कशाला फिल्म सोसायटीकडे जायचं. कारण आता आमच्याकडे हा मोठा प्रश्न आहे, कारण गेल्या 1-2 वर्षामध्ये कोणी घराच्या बाहेर पडलं नाहीये, अजून थिएटर्स ओपन नाहीये आणि थिएटर्स ओपन नसल्यामुळे आम्हाला शो करता येत नाहीयेत. कदाचित आम्हाला पूर्ण ही फिल्म सोसायटीची जी संकल्पना आहे ती रिवाईज करायला लागणार आहे आता, कारण लोक येणार नाहीयेत. म्हणजे जर मी चव्हाण सेंटरमध्ये एखादा सिनेमा दाखवत असेल तर बोरिवलीचा माणूस किंवा ठाण्याचा माणूस तो 1.5 तासाचा सिनेमा बघायला नाही येणार. मग काय केलं पाहिजे? तर मुळातच सिनेमा चर्चेचा असला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर एकत्र बसून आपण विचार विनिमय केला पाहिजे आणि मग त्यातून एक संस्कृती घडवली पाहिजे. तर मला वाटतं की सिनेमाचं जे किंवा फिल्म सोसायटीचं जे हे महत्त्व आहे ते अबाधित राहणार आहे. तर हा जो एक अनुभव होता माझ्यासाठी, नॉर्वेचा एक अनुभव होता, स्पेनमधला एक वेगळा अनुभव होता आणि मला चित्रपट महोत्सवात असे वेगळे वेगळे अनुभव आलेले आहेत. आणि दुसरा एक अनुभव नॉर्वेचा मला खूप इथे नमूद करावासा वाटतो की तिथे मी 2 सिनेमे, भारतीय सिनेमे 2च होते तिथे. एक संपतबाईवर एक डॉक्युमेंटरी केली होती, गुलाबी गँग, तर ती होती तिथे. आणि त्यामध्ये संपतबाई, तुम्हाला माहिती आहे गुलाबी गँग तिने जे काम केलंय, त्यात एक असं दृश्य आहे की एका तरुण मुलीला, अगदी 17-18 वर्षाच्या मुलीला तिच्या नवऱ्याने तिचा खून केलेला होता आणि तिचं प्रेत जाळून त्या किचनमध्ये टाकलेलं होतं. हे त्या माणसाचं दुसरं लग्न होतं. म्हणजे त्याने ऑलरेडी पहिल्या बाईला मारलेलंच होतं, ही दुसरी होती त्याची. आणि ह्या संपतबाईला आणि तिच्या टीमला जेव्हा कळलं तेव्हा तिथे सगळं त्या आपल्या टीमला घेऊन तिथे गेली आणि हे सगळं त्या सिनेमात दाखवलंय. म्हणजे तो सगळा सिनॅरिओ आहे तो आपल्याला बघायला मिळतो. तर माझ्याबरोबर सर्बियाची एक माझी ज्युरी कलीग होती, ती माझ्या बाजूलाच बसलेली होती आणि तिच्यासाठी सगळं अनोखं होतं. तिने जेव्हा ते असं बघितलं, ते जळलेलं प्रेत वगैरे, तिने माझा असा हात धरला. मला अजून असा अंगावर माझ्या काटा येतो. तिने माझा हात धरला आणि तिने मला विचारलं, दिस थिंग हॅपन इन इंडिया. मला ना थोडंसं असं शरमल्यासारखं झालं की आपल्या देशात हे होतंय.
तर ते इतकं मला फील झालं की अर्थात सिनेमा हा कल्चर दाखवतो, सिनेमा हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं देशात काय काय होते ते दाखवतो. अशा प्रकारचं वास्तव, आपलं वास्तव दुसरीकडे जात आहे. आणखीन ते कुठेतरी आपल्याला विचारते, ही भावना माझ्यासाठी फार हे होती. आणि अगदी त्याच ह्याच्यात दुसरा सिनेमा होता तो म्हणजे फिल्मिस्तान. अच्छा. नितीन कक्कर या दिग्दर्शकाचा फिल्मिस्तान खूप गोड सिनेमा आहे, तुम्ही बघायला पाहिजे तो. आणि त्याच्यात एका फिल्मवेड्या माणसाचीच गोष्ट आहे. तो DVD विकत असतो आणि तो पाकिस्तानमध्ये जातो दहशतवाद्यांबरोबर. आणि त्या सिनेमामध्ये एक मैने प्यार कियाचा एक सीन दाखवलाय. हा, जे त्याला ते दहशतवादी नेतात, तो त्या घरामध्ये त्याला कोंडलाय आणि ज्याच्या घरात त्याला कोंडले तो माणूस DVD विकणारा असतो. आणि तो सगळ्या गाववाल्यांना तो DVD मैने प्यार किया दाखवतो. म्हणजे बघा, पाकिस्तानमध्ये मैने प्यार किया. आणि तिथे एका पॉइंटला मैने प्यार कियाचा तो जो साऊंड आहे ना टीव्हीचा, तो बंद होतो. तर तो बंद झाल्यामुळे ते पब्लिकमध्ये चुळबुळ होते. हा त्या दहशतवाद्यांना सांगतो, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. आणि मग तो येऊन त्या पब्लिकमध्ये येतो, हा नायक आपला. आणि तो त्याला सांगतो त्याच्या मित्राला, तू चालू कर, डायलॉग मी बोलतो. आणि तो चालू कर आणि सगळे डायलॉग पाठ असतात त्याला. सुदैवाने ना ते डायलॉग मलाही पाठ होते, कारण मैंने प्यार किया मला आठवते मी 14 वेळा थिएटरमध्ये बघितलं. मी थिएटरमध्ये जाऊन मी 14 वेळा पाहिला होता. आणि मग मी पण ते बोलत होतो डायलॉग. बरं, नॉर्वेमधल्या कुठल्याही माणसाला सलमान खान कोण, मैंने प्यार किया काय, काही माहिती नव्हतं. आणि त्यांना तो सेन्स होता, म्हणजे त्या सिनेमात काय दाखवायचं आहे ना ते त्या लोकांना बरोबर कळलं. पण ही जी गंमत होती सलमान खान आणि मैंने प्यार किया, ती मी खूप एन्जॉय केली. आणि मग ना ती सगळे लोकांना माझ्याकडे बघत होते की हा काय एवढा खुश झालाय. सिनेमा संपल्यानंतर मी त्यांना सांगितलं, सलमान खान इज अ सुपर हिरो इन इंडिया वगैरे असं मी त्यांना जरा कौतुकाने सांगत होतो. त्यांना फक्त शाहरुख खान माहिती होता. माय नेम इज खान हा सिनेमा ऑस्लोला ऑस्लोमध्ये त्याचं शूटिंग झालं होतं, त्यामुळे त्यांना तो माहिती होता. पण अदरवाईज त्यांना अमिताभ बच्चन माहिती नव्हता किंवा काय. कारण जनरली तिथे सत्यजित रे माहिती होते, पण हे नव्हतं माहिती. आता काय होतं की एक सिनेमाचं जे कल्चर आहे, फिल्म फेस्टिवलचं जे कल्चर आहे, त्याच्यामुळे चांगला सिनेमा पोहोचतो. अर्थात आपल्याकडे सुद्धा, म्हणजे असं नाही की तिथे सगळे छान बनतात आणि आपल्याकडे असं काही नाहीये. प्रत्येक देशामध्ये चांगले वाईट सिनेमे बनतात, म्हणजे क्रॅप पण बनतो आणि चांगलं दर्जेदार पण बनतं. आपल्याकडे जे पोहोचतं ते अर्थातच चांगलं असतं. आणि फेस्टिवलला काय कोणी B ग्रेड C ग्रेड चालणारच नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे, म्हणून आपल्याला जरा कौतुक वाटतं. हेही आहे, म्हणजे आपण कधी कधी असं म्हणतो की परदेशातले सिनेमे किती सुंदर असतात. त्याची 2-3 कारणं अशी आहेत की आपल्यापर्यंत पोहोचणारा सिनेमा हा एक तर चांगला सिनेमा असतो. दुसरं काय असतं ना की ती जी कॅरेक्टर्स असतात, ते जे प्रोटॅगनिस्ट असतात, ते आपल्याला तसे नोन नसतात. हां, म्हणजे आता आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे अनुपम खेर, नसरुद्दीनचे आपल्याला खूप परिचयाचे आहेत. त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरपेक्षा आपण त्या कलाकाराला तिथे बघतो. आपण परदेशी सिनेमा बघताना ना आपल्याला तो कलाकार माहिती नसतो, त्यामुळे आपण त्याला प्रोटॅगनिस्ट म्हणूनच बघतो. म्हणजे थोडं कधी कधी असं असतं ना की ही लोक फार स्वतःला शाणी समजतात. म्हणजे फिल्म सोसायटीवाल्यांना किंवा मला पण असं, म्हणजे मी कधी कधी प्रेस शोला गेलो ना मराठी सिनेमांच्या, तर ते 1-2 पत्रकार मला हिणवतात की हा जागतिक सिनेमावाला आला बघा, आता हा कसं त्याचं परीक्षण करणार, समीक्षण करणार बघा, असं ते हिणवतात. पण आता अर्थातच हा आपल्या अपग्रेडिंगचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने, म्हणजे माझंही अपब्रिंगिंग जे झालेलं आहे ते जवानी दिवानी, अमर अकबर यांनी बघूनच झालं. मध्यमवर्गीय म्हणजे आपण जो सर्वसामान्य प्रेक्षक असतो आणि तो तिथूनच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कोणीही एकदम, तुम्ही जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा कोणालाही सिनेमा पहिल्यांदा बघणाऱ्याला जो तुम्ही पथेर पंचाली दाखवला, तर कदाचित त्याला त्या सिनेमा माध्यमाबद्दल थोडीशी आढी निर्माण होईल की ह्याच्यातून मी काय घ्यायचं. पण जर त्याला हळूहळू तुम्ही स्टेपवाईज जर दाखवलं, म्हणजे आम्ही फिल्म सोसायटीमध्ये सुद्धा मजिदींचा चिल्ड्रन ऑफ हेवन दाखवायचा आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांचं थोडंसं हेवी किंवा हे जे आपले दुसरे जे असगर फरहादी वगैरे त्यांचे सिनेमे हळूहळू दाखवायला काही हरकत नाही. एकदा त्यांना कळलं की हा सिनेमा काय आहे, मग त्याची गोडी लागते पुढे विचारात्मक जात आहे चित्रपटांकडे. असा तुला असा भावलेला किंवा अविस्मरणीय असा वाटलेला असा एखादा आहे काही मनामध्ये चित्रपट की एखादा म्हणशील तर खूप येतात. किती सांगू असं आहे. म्हणजे अर्थातच मला असं, खरं तर मला यादी करायची काही प्रादेशिक सिनेमांची, 75 चांगल्या सिनेमांची मी यादी करणार आहे, प्रादेशिक सिनेमांची, की जी सगळ्यांना मी देऊ शकेन की बाबा हे इथे अवेलेबल पण आहेत आणि ते तुम्ही जरूर बघा असे.
जागतिक म्हणजे मला खरं सांगायचं तर पथेर पंचाली खूप आवडतो सिनेमा म्हणून. म्हणजे खूप वेळा मी बघितलाय म्हणून असेल किंवा तो मला खूप भावतो. रेंजचे सिनेमे मला आवडतातच डेफिनेटली, पण रेंजच्या बरोबर घटक, आणखीन मृणाल सेन यांचे सिनेमे आवडतात. ऋतुपर्ण घोषचे मला सिनेमे खूप आवडतात. तिथे आत्ता तर मल्याळममध्ये इतके उत्तम उत्तम सिनेमे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सिनेमे मला आवडतात. सुमित्रा भावे ज्यांच्यावर मी माहितीपट केला त्यांचे सिनेमे मला आवडतात. पण मला अगदी उल्लेख करावा असा वाटतोय तो म्हणजे की आत्ता अफगाणिस्तानमध्ये जे काही सुरू आहे, तर त्या पार्श्वभूमीवर इराणचा जो मजिद मजिदीचा बरान नावाचा सिनेमा आहे, तो मला त्याचा उल्लेख करावा असा वाटेल की अफगाणिस्तानमधले जे विस्थापित आहेत त्यांची काय अवस्था असेल जी आत्ता आपल्याला जाणवू शकते. किंवा बोहन गोबादी नावाचा इराकचा डिरेक्टर आहे, बोहन गोबादी, त्याचा टर्टल्स कॅन फ्लाय म्हणून आहे. तर टर्टल्स कॅन फ्लाय जरूर बघितला पाहिजे. म्हणजे आत्ता ज्या मुलींवर जे अत्याचार होत आहेत, तर त्यांचे जी काही मनोवस्था आहे, त्यांना ज्या पद्धतीची भीषण असं ते जे हे ज्याला सामोरं जावं लागतंय, त्याच्याबद्दलचा टर्टल्स कॅन फ्लाय हा सिनेमा आहे. त्याच्यानंतर ओसामा म्हणून सिनेमा आहे सिद्दीकी वर्माचा. तर ओसामा तुम्ही जरूर पाहायला पाहिजे. आणि ते सिनेमांनी खूप असं इम्प्रेशन केलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. किंवा अकिरा कुरोसावाचा रशोमन मला खूप आवडतो त्याच्या नॅरेटिव्ह ह्याच्यामध्ये स्टाईलमुळे. पण अजून एका महत्त्वाच्या सिनेमाचं नाव मला घ्यावंसं वाटतं, ते मी नेहमी घेतो, ते म्हणजे पोस्टमन इन द माउंटन. हा माझा अतिशय आवडता सिनेमा आहे. चीनचा सिनेमा आहे, हा चायनीज सिनेमा आहे. हिओ जानकी नावाचा जो डिरेक्टर आहे त्याचा हा सिनेमा आहे. आणि तो मला खूप आवडतो कारण तो खूप आपल्या कल्चरला जाईल किंवा आत्ताच्या पॅरेंटल जो कम्युनिकेशन जे आहे की एक वडील आणि मुलगा यांच्यामधला जो संवाद आहे, तर त्यावरचा हा सिनेमा आहे. तर तो मला खूप आवडतो, भावनिक पातळीवरचा. आणि तो सिनेमा मी 20 वर्षापूर्वी पाहिला. म्हणजे मी मामीमध्ये पहिल्यांदा तो पाहिला 2002 साली. आणि अजूनही तो माझ्याबरोबर आहे. म्हणजे 20 वर्ष झाली मी त्याच्यावर खूप बोलतोय. मी माझ्या NSSच्या कॅम्पमध्ये ती स्टोरी सांगून मुलांचं काउन्सिलिंग केलेलं आहे. म्हणून तो त्या वयातल्या मुलांचं अध्यापनामुळे तुझं त्यांच्याशी तसा संपर्क आलेला होता. बरोबर, खूपच सुंदर. म्हणजे संतोष, तुझ्याकडनं हे ऐकणं आमच्यासाठी खरंच इतकं एक वेगळा अनुभव आहे की परदेशातले चित्रपट म्हण किंवा तिथल्या निरीक्षणं जी तुझी आहेत ती खूपच छान वाटलं. ते संतोष, चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराबद्दल जे तुझं काम सुरू आहे, तर त्याच्याबद्दल जरा विस्तृत आम्हाला सांग, कारण ते खूप आवडेल आम्हाला ऐकायला. बरोबर. मुळातच चित्रपट ही शिकण्याची गोष्ट आहे हे अजून आपल्याकडे रुजलेलं नाही. चित्रपट हा मनोरंजनासाठी पाहायचा आणि मग तो विसरून जायचा, हे आपल्याकडचं साधारण तत्व आहे सर्वसामान्य प्रेक्षकाचं. आणि आपण काय करतो की एक चाकोरीतच सिनेमा बघतो. आपल्या प्रेक्षकांची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेला अनुकूल असे चित्रपट निर्माते बनवतात. आणि म्हणून हे विशेष सर्कल असं एक दुष्टचक्र आपल्याकडे झालेलं आहे. ती चाकोरी तोडण्याचा फारसा प्रयत्न होत नाही. अर्थात आपल्याकडची जी समांतर चळवळ होती, जी 1969 साली आपल्याकडे आली, मृणाल सेनने भुवन शोम बनवला, किंवा त्याआधी सुद्धा आपल्याकडे अगदीच व्ही शांताराम असतील, विमल रॉय किंवा सत्यजित रे यांनी कलात्मक चित्रपट बनवले होते. परंतु त्या कलात्मक चित्रपटांच्या बरोबरीनेच एक जो मोठ्या प्रमाणावर जो चित्रपट बनवला जात होता हा कमर्शियल सिनेमा होता. म्हणजे अर्थात आपल्याकडे खूप उत्तम प्रयत्न झाले. अगदी गुरुदत्त असतील, राज कपूर असेल, दिलीप कुमारचे सिनेमे तुम्ही बघा, पण त्याच्यातली जी गाणी, गीत, संगीत, मेलोड्रामा ह्या चौकटी आपल्याला तोडता आल्या नाही दुर्दैवाने. आणि त्याच्यामुळे चित्रपट म्हणजे हा एवढाच, अशी एक आपल्याकडची एक इमेज, सर्वसाधारण धारणा अशी झालेली आहे. ह्या धारणेला छेद देण्याचे काम आपल्याकडे ज्यांनी केले, म्हणजे समांतर चळवळीतले तर सगळेच आपल्याला दिग्दर्शक घेता येतील. आणि मग हा सिनेमा लोकांपर्यंत कसा पोचवायचा, हे जे काम आहे हे चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचं खरं तर काम आहे. की हा सिनेमा पण आहे, म्हणजे तुम्ही बघा मनोरंजनासाठी, जसं मी पण मनोरंजनासाठी चित्रपट पाहतोच. म्हणजे मला अजूनही मगाशी पण मी उल्लेख केला, अमर अकबर यांनी मला कधीही बघायला आवडतो. परंतु गरजेचं आहे, आपल्याला एक जो रिलीफ पाहिजे असतो आपल्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यातून. पण सिनेमा ही कला आहे. ह्याच्याकडे कला म्हणून जर तुम्ही बघाल तर कला म्हणजे नेमकं काय, तर एका कलावंताचं हा जो एक एक्सप्रेशन असतं ज्याला आपण आविष्कार म्हणतो, आणि तो समोरच्या माणसापर्यंत पोहोचवणं आणि त्याच्या मनात काही संवेदना निर्माण करणं. म्हणजे जसं मगाशी मी उदाहरण दिलं की अफगाणिस्तानचा टर्टल्स कॅन फ्लाय हा सिनेमा जेव्हा मी बघतो
तेव्हा मला एक तर त्या संस्कृतीची ओळख होते, मला तिथल्या राजकीय परिस्थितीचे भान येतं हम्म. आणि मी अधिक संवेदनशील होतो. बरोबर. जेव्हा मी अधिक संवेदनशील होतो ना, तेव्हा मी माणूस म्हणून ग्रो होतो, मी अधिक प्रगल्भ होतो. मला वाटतं सिनेमा हे काम करतो. सिनेमातनं ते ते आलं पाहिजे, अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. आणि हे पोहोचवणं म्हणजे मग चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणं. आणि मग त्याच्यासाठी वेगळे वेगळे टूल्स आपण वापरतो. म्हणजे जसं मी वास्तव रूपवाणीचा उल्लेख केला की एक शब्दांची जोड दिली. हम्म. हा सिनेमा तुम्ही पाहिलाय, पण त्याच्यात काय पाहायला पाहिजे, हम्म. ते कसं आहे, तर हे लोकांपर्यंत शब्दाच्या माध्यमातून बरोबर. पोहोचवणं. चित्रपट बघणं बघणं वेगळं आणि तो कसा पाहणं. बघणं. हा. आणि म्हणून तर आपण चित्रपट रसास्वाद म्हणतो. बरोबर. ते त्याची समीक्षा नाही, पण रसास्वाद. आता या रसास्वादाच्या वेगळ्या वेगळ्या लेवल असतात. हम्म. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर ज्याला डोळे आहेत, आपल्याला सर्वांना डोळे आहेत, तर आपण समोर काय पाहिलं हे पाहू शकतो, पण ते काय आहे हे समजलं पाहिजे. ही दुसरी लेवल झाली की अंडरस्टँडिंग. जे आपण पाहिलंय ते समजून घेणं हम्म. आणि जे समजलंय त्याचा आस्वाद घेणं, हम्म. ही त्याची तिसरी पातळी आहे. आपल्याला त्या तिसऱ्या पातळीवर प्रेक्षकाला न्यायचं आहे. न्यायचंय. म्हणजे समजतं सगळं ना, आम्हाला कळलं की हा नायक आहे, ही नायिका आहे, त्यांचं प्रेम. म्हणजे जर बरान पाहिलात तर त्याच्यात एक तरुण मुलगा आहे कन्स्ट्रक्शनवर काम करणारा, तो एका मुलीच्या प्रेमात पडतो. बरं. इथपर्यंत हे सगळं ठीक आहे. पण ती जी मुलगी आहे ती अफगाणिस्तानहून आलेली आहे, ती विस्थापित आहे, तिचं जे काही दुःख आहे, तिची जी वेदना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. बरोबर. त्याला आस्वाद घेणं मी म्हणेन. आता आणि- हे ते दुःखाचं बोलतोयस त्याच्यावरनं मला एक असं सुचलंय की जनरली आपण असं बघतो की दुःख दाखवलं, दुसऱ्याचं दुःख म्हणा किंवा असं म्हणजे भावनेला घालण्यासारखं किंवा भावनेला हात घालण्यासारखं असं काहीतरी बघणं किंवा दाखवणं आणि मग ते लोकांना भावतं, असं काही चित्रपटांच्या बद्दल असं होतंय विशेषतः शॉर्ट फिल्मच्या बाबतीत होतंय की आत्ताचे जे सगळे शॉर्ट फिल्म मेकर्स आहेत त्यांना असं वाटतं ना की काहीतरी असं हार्श रियालिटी किंवा काहीतरी असं सॅडिश दाखवलं किंवा ओपन एंडेड दाखवलं की छान फिल्म आपण बनवली. मला नाही तसं वाटत. मला वाटतं की शेवटी म्हणजे आता हे मी पुन्हा सुमित्रा भावेंचे सिनेमे बघताना सुद्धा जे मला जाणवलं, जे आमच्या फिल्ममध्ये सुद्धा आहे, की सगळं आयुष्य आहे ना ते सुंदर असतं. प्रत्येकाचं आयुष्य काही अगदी वाईट मोडवर जातं वगैरे असं काही नसतं. त्याच्यामुळे सिनेमा जो आहे ना तो जर आपल्या समाजाचं रिफ्लेक्शन असेल, आपल्या जगण्याचं जर ते प्रतिबिंब असेल, तर आपलं जगणं किती सुंदर आहे ते सुद्धा दाखवलं पाहिजेच की. हां, म्हणजे मी प्रियशंकर घोष नावाचा आमचा एक मित्र आहे आणि त्यांनी एक खूप छान सिनेमा तयार केला. तर त्या सिनेमाला ना, तो सिनेमा जो होता ना त्याच्यात एक मुलगा आपली अंडरवेअर वाळत घालतो आणि मग ती पडते आणि त्या मुलीला ते जाणवू नये म्हणून त्याची जी काही आटोकाट तो प्रयत्न करतो, त्याच्यावर प्रियशंकरने फिल्म केली आहे. तर मला वाटतं की आयुष्यात येणारे असे जे छोटे छोटे प्रसंग आहेत ना ते शॉर्ट फिल्म मधून आले पाहिजेत. प्रत्येकाला आपण सॅडिस्ट असलं ते खरे आहेत. हां, अर्थात तुम्ही सिनेमाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता तेही महत्वाचं असतं. पण हा जो मुद्दा आहे तो असा आहे की प्रत्येक वेळेला मला असं सांगावं वाटेल फिल्म मेकर्सना की तुम्ही फक्त सॅडिश नका दाखवू. म्हणजे हा जो सिनेमा आहे, गुलजारांचे सिनेमे किंवा ऋषिकेश मुखर्जींचे सिनेमे बघताना अगदी आपण चुपके चुपके पाहिला, हलके फुलके, किंवा त्यांनी मिली सारखा सिनेमा केलाय, तर त्यांनी ती जी नायिका आहे तिला कॅन्सर झालाय पण ती काही मेलेली नाही दाखवली, उलट एका आशेने म्हणजे तो तिला घेऊन जातो उपचारांसाठी. तर ही एक आशा निर्माण करणं हे सुद्धा सिनेमाचं काम आहे. सकारात्मक शेवट असणं किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. खूपच छान. तुझं आता हे जे परीक्षणच्या बद्दलचं लिखाण आहे ते सोडून तू काही कविता करतोस, खूप छान लिखाण करतोस, तर ते जे लिखाण आहे तुझं त्याच्याबद्दल सांग बरं, की ते कसं काय सुरू केलंस तू? कविता हे पहिलं प्रेम म्हणायला पाहिजे, कारण कवितांपासूनच आपल्या लिखाणाची सुरुवात होत असते. ते अगदी शाळेतूनच सुरू झालं. आणि जेव्हा सिनेमा आयुष्यात आला आणि सिनेमाबद्दल लिहायला लागलो त्याच्यानंतर थोडंसं हे लिखाण मागे पडलं. हां, की खरंच मागे पडलं, की कविता मागे पडल्या. हां, किंवा आपण त्या दुसऱ्यांच्याच बद्दल लिहितो आहोत. आणि असं असतं ना की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दलच लिहिता, दुसऱ्यांचंच समीक्षण करता, तो थोडंसं असं की एक रिजिडिटी येते. मग त्याच्यातून बाहेर एकसुरीपणा त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मग मी माझ्या कथा लिहायला लागलो. सुदैवाने त्या कथा आता चांगल्या दिवाळी अंकांमध्ये वगैरे ते छापून प्रसिद्ध झाल्यात आणि त्या लोकांनी त्या खूप ॲप्रिशिएट केल्यात. तर मला असं वाटतं की आता आपण दुसऱ्यांचं बघतोय तर आपण स्वतःचंही काहीतरी दिलं पाहिजे, योगदान दिलं पाहिजे. आणि आपण जे लिहितो ते आपलंच एक्सप्रेशन असतं, आपल्या आसपासचं असतं आणि त्याच्यामुळे ते एक्सप्रेशन आता माझ्या कवितांमधून आणि कथांमधून यायला लागले.
मग आता त्याचा असं काही हो संग्रह हो आणि हो पुस्तकाच्या तो बद्दल लवकरच, कारण मी प्रादेशिक सिनेमांबद्दल जे लिहिलंय त्याच्या ते एक, बरं. जे चित्रपट जागतिक पातळीवरच्या ह्याच्याबद्दल लिहिलंय त्याचा एक संग्रह, आणि कवितांचा, अशी म्हणजे 3 पुस्तकं लवकरच अशी आम्हाला खूप पाईपलाईन छान मध्ये आहेत. काहीतरी वाचायला मिळणार आहे नक्कीच संतोषकडनं. नक्कीच. संतोष, तुझ्या वेगवेगळे जे तुझ्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत त्याच्यातला हा जो आहे की महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या काही जे चित्रपट ज्ञान त्याचा समन्वयक, तर त्याचं म्हणजे कसं काम आहे तुझं आणि कसं हो. काय तिथे तू गेलाय? हे खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ जे आहे, त्यांनी जेव्हा वेब पोर्टलवर येण्याचा विचार केला, कारण सर्वांना माहिती आहे की लक्ष्मण शास्त्री जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी 20 खंड तयार केले, म्हणजे विश्वकोश निर्मिती मंडळाने 20 खंड हे पब्लिश केलेले आहेत, आणि त्याचं मूळ काम लक्ष्मण शास्त्री जोशींनी केलं. त्यानंतर विजया वाड त्याच्या, त्यानंतर दिलीप करंबेळकर त्यांचे अध्यक्ष होते, आणि मग आता गेली 5 वर्षामध्ये हे सगळं ज्ञान आपण ह्याच्यात आणायचं, सॉफ्ट डिजिटल ह्याच्यात करायचं, असं त्यांचं जेव्हा झालं तेव्हा त्यांनी अनेक विद्यापीठं आणि संस्था यांना पालकत्व दिलं. म्हणजे मुंबई विद्यापीठातलं तत्वज्ञान हे आहे किंवा अर्थशास्त्र विभाग आहे, त्यांना अर्थशास्त्र तत्वज्ञान याच्याबद्दलचं पालकत्व देण्यात आलं, आणि त्यांनी त्याच्या नोंदी करायच्या. फक्त प्रभात चित्रमंडळाला चित्रपट ज्ञान मंडळाचा त्यांनी हे दिलं, म्हणजे आमच्यासाठी हा मोठा ऑनर होता की महाराष्ट्र राज्य सरकारने प्रभात चित्रमंडळाला रेकॉग्निशन दिलं की आपण ह्या नोंदी करू शकतो. आणि मग जेव्हा आमच्याकडे हा प्रस्ताव आला तेव्हा मग मी, गणेश मतकरी, अभिजित देशपांडे, श्यामलाताई वनारसे, अनिल झणकर आणि निखिलेश चित्रे, आमच्या 6 जणांची एक समिती होती, आणि गणेश मतकरी त्याचा समन्वयक होता. काही काळानंतर मग गणेशला तो समन्वयाचं काम, त्याला त्याच्या काही वेगळ्या कामांमुळे ते शक्य होत नव्हतं, मग तो समन्वय करण्याचं काम माझ्याकडे आलं. तसंही मी सचिव असल्यामुळे ते पालकत्व माझ्याचकडे होतं, त्याच्यामुळे त्याचं काम असं आहे की आता आपल्याला नोंदी करायची आहे. जसं विकिपीडिया आहे किंवा तुम्ही गुगलवर जेव्हा सर्च मारता तेव्हा पटकन एखादं नाव घेतलं किंवा एखादा कन्सेप्ट घेतला, नुसतं व्यक्ती म्हणून नाही तर त्या विषयामधलं कन्सेप्ट असतील किंवा त्याचा इतिहास असेल, वेगळे वेगळे हे आहेत. तर आम्ही असे 9 विभाग केले, म्हणजे आमच्या सगळ्या समितीने आम्ही 9 विभाग केले. त्या विभागामध्ये कोणत्या नोंदी प्रामुख्याने यायला पाहिजेत त्या आम्ही लिहून काढल्या. आणि काम असं चालतं की समजा तुम्ही लेखक आहात, तुला एखाद्या विषयावर नोंद करायची, म्हणजे उदाहरणार्थ तुला नसिरुद्दीन शाह यांच्यावरची नोंद करायची आहे आणि तू लेखक आहेस, तर तू लेखक म्हणून ती नोंद लिहून द्यायची. ती मी तुला अलॉट करणार. तुझ्याकडून जो मजकूर येईल तो मजकूर मी आमच्या समितींपैकी एका ह्याच्याकडे पाठवणार, समिती सदस्यांकडे. त्यांना आम्ही समीक्षक म्हणतो. ही पातळी अशी आहे की लेखकांकडून ते समीक्षकांकडे जातं. समीक्षक ती नोंद चेक करतो, त्याच्यात काय अधिकचं पाहिजे का, काही हे आहे का, हे ते तपासतात. ते परत माझ्याकडे येतं, मग मी ते तपासून आम्ही पुन्हा ते पोस्ट करतो यांच्याकडे, म्हणजे वाईला जे ऑफिस आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडचे जे संपादक मंडळ ते चेक करतात, आणि मग ती पोस्ट फायनल होते, आणि मग ती त्या वेबसाईटवर टाकली जाते. त्याच्यात तुझं लेखक म्हणून नाव येतं, समीक्षक म्हणून ज्यांनी कोणी काम केलं असेल त्यांचं नाव म्हणून. म्हणजे हे खूप जबाबदारीचं काम आहे. म्हणजे मला अत्यंत सांगावं असं वाटतं इथे की जे फेसबुकवर भारंभार लिहितात ते अनेक लोक मला अप्रोच करतात, परंतु नोंदीचं काम म्हटलं की त्यांना थोडंसं हे होतं. एकतर काय आहे की आपल्याला फेसबुकवर लिखाणाची पसरट आणि सहज असं काहीतरी लिखाणाची सवय झाली, आणि त्याला चटकन 300-400 लाईक्स येणार, आणि त्याच्यातच लोक खूप खुश असतात. नोंदींचं काम फार जबाबदारीचं काम आहे. एक नोंद फायनल करण्यासाठी मला 1.5 ते 2 महिने जातात, कारण ते लिहून घेणं, त्याच्यावरचा रिसर्च करणं, ते समीक्षकाकडे जाणं, मग ते माझ्याकडे येणं, आणि मग ते मी पुढे. अर्थात याच्यात आर्थिक गणित असं आहे की लेखक समीक्षकाला त्याचे पैसे मिळतात. तुम्ही जर फेसबुकवर लिहित असाल तर त्याला काही अर्थ नाही, कारण त्याला तुम्हाला पैसे नाही मिळत. पण नोंद केलीत तर एक तर तुमचं काम टिकणारं काम आहे. म्हणजे एखादा जर खरंच तज्ज्ञ व्यक्ती असेल, आणि हे केवळ चित्रपटापुरता नाही तर अशी 44 ज्ञानमंडळ आहेत. ते तुम्ही अर्थशास्त्रातले असाल, तुम्ही नाटकातले असाल, तुम्ही साहित्यातले असाल, ज्या कोणाला त्या विषयात रस आहे, ज्याचा अभ्यास आहे, त्यांनी ते तिथे यावं, त्यांनी ती नोंद लिहावी, आणि तुम्हाला त्याचा आर्थिक फायदा पण आहे, आणि एका चांगल्या कामात तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करता आहे, दस्तऐवज तुम्ही तयार निर्माण करता आहात. तर हे चित्रपट ज्ञान मंडळाचं मी हे काम करतो आहे. खूपच छान. म्हणजे हे एक वेगळी माहिती आज तुझ्यामुळे आम्हाला आणि प्रेक्षकांना सुद्धा कळली आहे की विश्वकोश मंडळाच्या मध्ये किती विस्तृत प्रकारचं काम आहे, आणि खूप जबाबदारीचं काम आहे. निश्चितच.
अजून एक तुझ्याबद्दलची माहिती अशी की माहितीपटांची निर्मिती म्हणजे तुझं भूमिपुत्रांची गाथा ह्याची निर्मिती म्हणजे हो. ते कसं काय असं तुझ्या मनात आलं की आता आपण एक माहितीपट निर्माण करावा? हां, आता काय होतं, मी मगाशी जसं म्हटलं की आपण दुसऱ्यांचं बघत राहतो, दुसऱ्यांचं कौतुक करत राहतो बरोबर. आणि ते जे करतात, जे लिहितात किंवा जे चित्रपट निर्माण करतात, त्यांना काय वेदना होतात किंवा त्याच्यात काय मेहनत असते ह्याचा अनुभव आपण पण घेतला पाहिजे. आणि म्हणून मग मी हळूहळू या क्षेत्राकडे वळलो. प्रेरणा तिथूनच मिळाली. आणि भूमिपुत्रांची गाथा ही जी फिल्म आहे ती माझा मित्र अश्विन सुवर्णा, मी आणि अमोल आगलावे हा माझा एक तरुण मित्र आहे, आम्ही मिळून केली. खरं तर मामीमध्ये एक सेक्शन असतो, मामी फिल्म फेस्टिवलमध्ये, डिमेन्शन्स मुंबई, आणि तिथे तरुण मुलांनी 5 मिनिटाची फिल्म करायची असते. आणि त्याचं मी कॉर्डिनेशन करायचो. जेव्हा मामी व्हायचा व्यवस्थित त्यावेळेला मी त्याचं कॉर्डिनेशन करायचो त्या पूर्ण त्या सेक्शनचं. तर अमोल त्या वर्षी आम्ही एक विषय दिला होता, रूट्स, म्हणजे आपली मुळं. आणि मुंबईवरची ती फिल्म करायची होती. तर अमोलने मला विचारलं, सर मला फिल्म करायची आहे तर मी काय करू? तर मी म्हटलं, अरे आम्ही इथले भूमिपुत्र आहोत, तर तू आमच्याच जमातीवर कर ना. आणि मग मी त्याला माझ्या बहिणींचे रेफरन्स दिले, पाठारे क्षत्रिय. आणि मग त्यांनी काय केलं, माझ्या बहिणींना छान छान रेसिपी केल्या आमच्या, त्याच्यासाठी तुमची खासियत आहे. आणि अमोलने त्या शूट केल्या आणि मग त्याच्यावरती फिल्म बनली. ओके, मग ती फिल्म आपण एक्सपांड करावी आणि आपल्या ज्ञातीचा थोडासा जो इतिहास आहे, जो ग्लोरियस पार्ट आहे आणि त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन. अनेकदा काय होतं की आपण म्हणजे खूप कॉन्ट्रोवर्शियल ही गोष्ट होऊ शकते की आपल्याला जातीची किती अस्मिता असावी किंवा त्याचा आपण खूप अंधपणे त्याचा फॉलो करावा, अभिमान करावा का. आणि खूप चर्चा होतात आजकाल, फेसबुकवर पण ह्याच्या चर्चा होतात. मला असं वाटतं की हे वैविध्य आहे, म्हणजे त्याच्यात आपल्या उगीच जातीचा दुराभिमान वगैरे नसावा, पण आमच्याकडे हे आहे, तुमच्याकडे ती माहिती आहे, हे आपण त्याचं सपाटीकरण केलं ना, म्हणजे उद्या मॅकडोनल्ड्समध्ये तुम्ही इथे खा आणि नॉर्वेत खा, त्याची चव सारखीच असते. मग तुम्हाला वैविध्य काय मिळणार? तर ते जे काही आणि ह्याचं दस्तऐवजीकरण झालं पाहिजे, ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. अर्थात काही जण त्याचं म्हणजे जे आता फार पुरोगामी लोक आहेत तर ते म्हणतील की या माणसाला जातीचा कसला अभिमान आलाय वगैरे वगैरे, किंवा जातीचं का हा राजरोसपणे प्रचार करतोय किंवा सोशल असं झालेलं आहे. म्हणजे मला असे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्याबद्दल. पण मला असं वाटतं की ही एक खासियत आहे आणि प्रत्येकाने आपली आपली जपली पाहिजे. त्याच्यात काही कोणाबद्दल हेवादावा करावं किंवा कोणाला दुसऱ्याला कमीपणा आणावा असं अजिबात नाही. नाहीतर पुढच्या पिढीला हे कळणारच नाही की आपला काय वारसा आहे, तो बेस काय आहे तो. आणि त्याच्यासाठी आम्ही तो लघुपट. आणि मला खूप सांगावंसं वाटतं की माझ्याबरोबर ज्यांनी पैसे दिले त्या फिल्मला, अश्विन, तो काही माझ्या जमातीतला नाही, किंवा अमोल ज्यांनी ती फिल्म डायरेक्ट केली तो माझ्या पण त्यांना ते प्रेम वाटलं आणि त्यांनी ते केलं. आणि त्यानंतर आत्ता म्हणजे गेल्या वर्षीच डिसेंबरमध्ये मी सुमित्रा मावशींवर जो माहितीपट केला, सुमित्रा भावे एक समांतर प्रवास. तुला काही प्रश्न विचारायचा असेल स्पेसिफिक तर? सुमित्रा भावे असं म्हटलं तर म्हणजे मराठी चित्रपटांच्या दुनियेमध्ये त्या आपण काय म्हणू, युनिव्हर्सिटी, त्यांच्याकडनं त्यांच्या प्रत्येक चित्रपटातनं किती काही घेण्यासारखं आहे. तर तेच मला विचारायचं होतं की सुमित्राताईंवरती एक माहितीपट करावा, म्हणजे ते त्या बाबतीत कसा काय तिथे पोचलास की त्यांचंच करावं, हे कसं काय झालं आणि त्याच्याबद्दलचे सगळे अनुभव किंबहुना सुमित्राताईंबरोबरच्या सहवासाच्या आठवणी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील. आता मी गेल्या 2 वर्षापूर्वी VRS घेतली, म्हणजे मी 25 वर्ष शिकवलं आणि आता म्हटलं की आता आपण या क्षेत्रात यायचं. शिकवणं हा माझा छंद आहे किंवा माझी आवड आहे. फक्त काय आहे की आपण जेव्हा एखादी नोकरी करतो तेव्हा आपण त्याच्यात गुंततो. आणि प्राध्यापकाची नोकरी आता सोपी नाही आहे की 5 तास काम केलं आणि बाहेर पडलं, असं नाही आहे. मन लावून मी तिथेही काम केलं, NSSचं काम केलं, विद्यापीठ लेवलवर मी काम केलं. आणि नंतर असं वाटलं की आता आपण काहीतरी करून बघायला पाहिजे. आणि म्हणून मग जेव्हा मी VRS घेतली आणि माझं PhD पण त्याच दरम्यान पूर्ण झालं आणि पूर्णपणे केमिस्ट्री किंवा त्या सगळ्या ह्याच्यातून मी थोडासा बाहेर आलो. आणि मग म्हटलं की आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत जेव्हा आपण समीक्षक म्हणून इतरांच्या सिनेमांची जेव्हा आपण समीक्षा केली आहे, चांगलं वाईट, तेव्हा आपण काहीतरी चांगलं केलंच पाहिजे. ते जर काहीतरी फार कमी दर्जाचं असेल तर मग ते लोक आपल्याला नावं ठेवतील. अर्थात नावं ठेवणारच आहेत, कुठलाही सिनेमा बघितल्यानंतर चांगलं वाईट म्हटलं जातं, पण आपल्याकडून जे काम होईल ते चांगलं असलं पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं. आणि त्याच दरम्यान गेल्या वर्षी अनंत भावे सरांशी मी गप्पा मारत होतो आणि भावे सरांनी मला असं म्हटलं
की अरे त्या सुमित्रा भावे आहेत ना आपल्याकडच्या, त्यांना ना फार दुर्लक्षित आहेत ते आपल्याकडे, तर संतोष तू काहीतरी कर, असं ते मला म्हणाले. अर्थात त्यांच्या तिथून ते डोक्यात आलं. ते तो एक ट्रिगर पॉईंट होता. पण मला असं वाटतं की त्या सरांना असं मला सुचवायचं होतं की तू त्यांच्याबद्दल काहीतरी लिही किंवा तू त्यांच्या चित्रपटांचा महोत्सव भरव, कारण तो माझा फोर्टे आहे. त्यांच्याबद्दल लिहिणं किंवा त्यांचे फिल्म फेस्टिवल करणं वगैरे हा फोर्टे आहे. तर सरांना बहुतेक ते अपेक्षित असावं. मी सरांना पटकन म्हणलं की सर, मग मी त्यांच्यावर माहिती पटच करतो ना. मी इमिडिएट त्यांना म्हटलं चांगली कल्पना आहे. आणि मग फक्त सुमित्रा भावेंचा माझा परिचय होता, कारण फेस्टिवलच्या दरम्यान वगैरे आम्ही भेटलो वगैरे आहोत, पण असा वैयक्तिक परिचय माझा त्यांच्याशी नव्हता. सुनील सुक्तनकर त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना मी फोन केला आणि सुनीलला मी म्हटलं की सुनील, मला असं करावंसं वाटतंय. तुम्हाला संतोष चांगली कल्पना आहे, तू मावशींना विचार. आणि मग मी मावशींना कॉल केला आणि मी आणि माझी पत्नी आरती आम्ही मावशींना जाऊन भेटलो आणि त्या तयार झाल्या. म्हणजे मला असं वाटलं होतं की त्या नको म्हणतील किंवा त्यांचे जे अनुयायी आहेत त्यांनी एवढे मोठे, त्यांना कदाचित त्या म्हणतील की मी माझ्या एखाद्या अनुयायाला सांगेन करा माझ्यावरची फिल्म, कदाचित ती जास्त हे होईल. मला शून्य अनुभव आहे या सगळ्याचा. म्हणजे सिनेमा बघणं आणि करणं ह्याच्यात मोठी तफावत आहे. तर तो एक वेगळाच हे आहे आपला. आणि जेव्हा मी भूमिपुत्रांची गाथा केलं, बघण्यामुळे तो करण्याचा एक वेगळा तो एक दृष्टिकोन तुम्हाला येतोच की काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि सिनेमा शिकवत असल्यामुळे त्याची काय तयारी करावी लागते ह्याचा अनुभव मला निश्चितच होता. परंतु मी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला नव्हता, तर तो मला या निमित्ताने तो होता. किंवा अनेकांच्या सेटवर मी गेलेलो आहे, सिनेमांची शूटिंग मी पाहिलेली आहेत, लेखक आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी अनेक वर्ष राहिलेलो आहे. तर त्याच्यामुळे मी म्हटलं आपण करूया. आणि त्यांनी अगदी परवानगी दिली मला त्यांनी. आणि हे पूर्ण शूटिंग जेव्हा आम्ही केलं तेव्हा कधीही मावशींनी हा अँगल असा पाहिजे किंवा इथे कॅमेरा लावलाय तिथे कॅमेरा लावलाय का असं त्या कधी म्हणाल्या नाही. त्या फक्त मला म्हणाल्या की इट्स युअर बेबी, तुला जे हवं आहे ना, तू फक्त कॅमेरामनकडे लक्ष दे, तुला कुठल्या फ्रेम्स पाहिजेत त्या तू बघ. आणि आम्ही एक चांगली टीम तयार केली. म्हणजे मी फिल्म बनवल्या आहेत म्हणून मी त्याच्यामध्ये अजिबात मोठेपणा होता हा माझ्यासाठी. तो एक वेगळा अनुभव होता. आणि मग मी आपल्या टॅगमधलेच मित्र आहेत, योगेश खांडेकर, प्राची, त्यांना बरोबरीला घेतलं. विपुल महागावकर ज्याला सिनेमा मेकिंगचा अनुभव आहे, उज्ज्वल मंत्री आहे, या लोकांची एक टीम तयार केली. आपल्या स्टॅगमधले रोहित माळेकर आणि अक्षय बापट हे कॅमेरामन आहेत. तर आम्ही सगळ्यांनी अशी छान टीम तयार केली. आणि मग आमच्याबरोबर एक सौरभ नाईक म्हणून आमचा एडिटर आहे, तो जोडला गेला. आणि आम्ही सगळेजण आधी जाऊन मावशींना भेटलो, त्यांच्याशी आम्ही कम्फर्टेबल झालो. पुण्याला आम्ही गेलो, 2-3 वेळा त्यांच्या भेटी झाल्या. आम्ही चर्चा केली की काय काय आपल्याला नक्की हवं आहे, ते फार गरजेचं, खूप गरजेचं होतं. आणि सुनील सुक्तनकर, मावशी यांचं शूटिंग झाल्यानंतर अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, प्रकाश मगदूम किंवा मोहन आगाशे, उत्तरा बावकर, अश्विनी गिरी या सगळ्यांनी मला सहकार्य केलं. आणि त्याच्यातून सुमित्रा भावे एक समांतर प्रवास असा एक माहितीपट तयार झाला आणि आता तो तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि सगळेच जण वाट बघतायत की ही सुंदर फिल्म कधी बघायला मिळेल म्हणून. खूप छान संतोष, इतक्या सुंदर तुझ्याकडनं ना एक वेगळा हा चित्रपटांच्या बद्दलचा जो दृष्टिकोन आहे, जो सुंदर वेगळा विचार आहे, तो आज आम्हाला मिळाला. खूप छान वाटलं. सुमित्राताईंच्या बद्दल आत्ता आपण बोलतोय तर त्यांचं तुझ्याच त्या ह्याच्यामध्ये एक वाक्य आहे की वादीपेक्षा संवादी असणं हे मला स्वतःला जास्त आवडतं. तर किती अर्थपूर्ण आणि खरंच सुंदर वाक्य आहे. तर या संवादामध्ये मंडळी खरोखरचा खूपच ताकद म्हणता येईल संवादामध्ये असते. तर संतोषनी आज आपल्याबरोबर हा जो दिलखुलास संवाद केला आहे त्याच्याबद्दल संतोष तुझे खूप खूप आभार. आमच्या साहित्य मोडकडनं तुला पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलवरून अशाच अनेक दिग्गजांना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला आमच्याबरोबर नेहमी जोडून राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.